आपण आहोत विवियाना मॉलमध्ये मॅक्सच्या शोरूममध्ये आणि मॅक्सची न्यू कलेक्शन लॉन्च केलं आहे सोनाली कुलकर्णीने. मी थोडीशी ट्राय केलं आहे, थोडासा फॅशन सेन्स स्वतःचा जागृत करून 3 कपडे सिलेक्ट केले आहेत. तर मला सांग की ह्याच्यावरती बेसिकली काय ऑर्नामेंट शूज कशा टाईपचे काय जातात? सो बेसिकली हा जो ड्रेस आहे याला आपण 2 पद्धतीने वापरू शकतो. एक तर फॉर्मल वेअर ऑफिस वेअरसारखं आणि ब्लॅक असल्या कारणाने ह्याला पार्टीवेअरसारखंच पण वापरू शकतो. कारण ब्लॅक इज ऑलवेज LBD जे आपण म्हणतो लिटिल ब्लॅक ड्रेस, तो सेफेस्ट ऑप्शन असतो कुठल्याही पार्टीला जायला. इट कॅन नेवर गो रॉंग. म्हणजे तुमच्याकडे जर कुठलाही ऑप्शन नसेल आणि तुम्हाला अचानक एका पार्टीला जायचं असेल तर कुठलाही ब्लॅक कुठलीही फॅब्रिक चालते. जसं मी आधी म्हटलं की पहिला ऑप्शन आहे ऑफिस वेअर फॉर्मल वेअर. इफ यू सी याला एक नेकवरती ऑलरेडी काम केलेलं आहे. सो श्वेतांबरा याला खूप ॲक्सेसराईज न करता छान ब्लॅक शूज घातले, स्टिलेटोज जे ऑफिस वेअर असतात फॉर्मल शूज, आणि एक ह्या कलरचा किंवा ब्लॅक कलरची वॉच घातली आणि इतकं सिम्पल प्लेन ठेवलं तर ते तू ऑफिस वेअरला सुद्धा घालू शकतेस. कॉर्पोरेट फॅशन जो आहे किंवा कॉर्पोरेट लुक जो आहे तो तुम्हाला मिळतो. आणि ह्याला जर पार्टीसाठी वापरायचं असेल तर याच्यावरती छान मोठे बँगल्स किंवा जे ब्रेसलेट्स असतात मोठे ते घालायचे. गोल्ड टीम विथ गोल्ड शूज आर पार्टीवेअर. तो ह्या कलरचा किंवा एनी गोल्ड शिमर शूज घालायचे. क्रंची लुक करायचा केसांना आणि रेड लिपस्टिक. यू रेडी फॉर द पार्टी. सो देयर यू गो. मी तुला 2 ऑप्शन्स दिले आहेत. नेक्स्ट आहे हे आय गेस हे मिडी आहे स्कर्ट. या सो ह्याच्यावर तू हे खूप छान निवडलंस कारण जे कलेक्शन आहे ते खूप ट्रॅव्हल कॅज्युअल ह्या झोन्स आहे. म्हणजे लाईफ्स आउट डेअर ही कॅम्पेनची थीम आहे. म्हणजे घरातनं बाहेर पडा आणि जा ट्रॅव्हल करा आणि डिस्कवर करा लाईफ. ह्या वर्षीचं जे सीझनल कलर्स आहेत त्यापैकी बेज, ऑफ व्हाईट, ऑलिव्ह ग्रीन आणि ग्रेज आहे. हे कलर्स सध्या खूप फॅशनमध्ये असल्यामुळे मला हा तुझा चॉईस खूप आवडला आहे. आणि याची जी लेंथ आहे ती पण एकदम ॲप्ट आहे ट्रॅव्हलसाठी, कॅज्युअल वेअरसाठी. बिकॉज हे प्लेन बेज स्कर्ट आहे. ह्याच्यावरती आपण फ्लोरल टॉप घातला पाहिजे प्रिंटचा. शक्यतो त्याच्यावरती बेज काही नसावं, कॉन्ट्रास्ट काहीतरी घालावं. म्हणजे मरून असेल, रेड असेल. आय थिंक मला तो तिथे दिसतो एक ड्रेस. वो टॉप दिखा, पिछे का छान प्रिंट्स असणारा कलरफुल टॉप घातला आणि त्याला इन केला. हे बघ, दिस इज इट. ह्याला छान इन केलं, टक इन. ह्याला एक समोर नेकला पण एकदम मस्त हे आहे, मस्त स्लीव्ज आहेत, कॅज्युअल आहे, जस्ट व्हेरी 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 ट्रॅव्हलिंग फीलवाला. सो दिस इज इट. आय थिंक यू रेडी. आणि ह्याच्या खाली माझ्या मते ना खूप कॅज्युअल फंकी चप्पल्स घालायला पाहिजेत. खूप ॲक्सेसराईज करायची गरज नाही आहे कारण आपण एक छान ॲक्सेसरी छान ब्राईट असा टॉप निवडलेला आहे फ्लोरल. त्यामुळे वेअर अ फ्यू बँगल्स, चप्पल्स अँड यू रेडी. सो जम्पसूटला काही करायची गरज नसते. जस्ट वेअर दिस आउट. छान. जर माझ्यासारखे तुम्ही खूप उंच नसाल तर थोडेसे हिल्स घालायला लागणार किंवा मग प्लॅटफॉर्म हिल्स घालून. जम्पसूट्स आर व्हेरी इझी टू कॅरी, खूप कम्फर्टेबल असतात. अगेन खूप ट्रॅव्हल झोनमधले असतात, खूप कॅज्युअल वेअर आहे. अगेन ब्राईट आहे, फ्लोरल आहे, फेस्टिव्ह कलेक्शन आहे. ह्याच्यावरती काहीही ॲक्सेसराईज मी केलं नसतं. मी छान शूज घातले असते आणि इयरिंग्स घातले असते. डंगरीज आर व्हेरी रिस्की टू वेअर असं मला वाटतं. युजली मी डंगरीज घालत नाही. डंगरीज कॅरी करणं जरा अवघड आहे कारण तुमचा बॉडी टाईप कसा आहे त्याच्यावरती ते खूप अवलंबून असतं. खूप कर्विशियस बॉडीला डंगरीज सूट होत नाही. सो टिप आहे की शॉर्ट मुलींनी शक्यतो डंगरीज टाळाव्यात कारण आपण अजून शॉर्ट दिसतो त्याच्यात. सो जर एक उंच छान अशी बारीक मुलगी असेल तर तिला हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे. याच्या आतमध्ये आय थिंक डेनिम्स आर नेवर आउट ऑफ फॅशन. सो डेनिमवरती एक व्हाईट टी शर्ट घाला किंवा एक येलो ब्राईट टी शर्ट घाला अँड यू आर सॉर्टेड. नाईस शूज, पम्प्स, वॉट एव्हर यू लाईक.
एखादा बेल्ट पण चालू शकतो आणि यू रेडी. आय विल नेव्हर वेअर इट हंग्री. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला 4 कलेक्शन्स आम्ही मॅक्समध्ये दाखवले जे तुम्ही जनरली घालू शकता. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छित आहे की मॅक्स ऑटम विंटर कलेक्शन हे स्टोर्समध्ये आलेलं आहे. आणि मगाचपासून श्वेता मला खूप चिडवते आहे की मी सगळीकडे माझे साईजेस शोधते आहे, डेस्परेट झाली आहे. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतो की आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्या साईजमध्ये मिळत नाही. संपायच्या आधी मॅक्सच्या स्टोर्समध्ये जा आणि आपले आवडणारे कपडे विकत घ्या. एक्झॅक्टली, मी घेतलेत, तुम्ही पण घ्या लवकर. ओके, बाय.